मुंबईच्या मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला। मेट्रोच्या स्लॅबखाली 2 ते 3 वाहनं दबली। स्लॅब कोसळल्याने रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर। रिक्षामधील एक प्रवाशाचा मृत्यू तर एका चारचाकीमधील एक जण गंभीर जखमी। रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद। मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि आमदार मिहिर कोटेचा यांच्याकडून मुलुंडमधील दुर्घटनास्थळाची पाहणी। मुख्यमंत्र्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिलाय। आमदार मिहिर कोटेचा यांचं वक्तव्य। स्लॅब दुर्घटना मोठा निष्काळजीपणा, दोषी कंत्राटदारावर कारवाई करणार मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची प्रतिक्रिया। कंत्राटदाराला सरकार ब्लॅकलिस्ट करेल असं वाटत नाही। भाजपच्या राज्यात माणसांच्या आयुष्याची किंमत नाही, हा सगळा प्रकार लज्जास्पद आहे। मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटनेवर आदित्य ठाकरेंचं ट्विट। सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करणार मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। तर विलिनीकरणाची घाई कशाला, नवीन कॅप्टन नेमले ते निर्णय घेतील, छगन भुजबळांचं वक्तव्य। दादांच्या मृत्यूनंतर पवारांच्या पक्षाकडून माध्यमांसमोर विलिनीकरणाच्या चर्चा। आमच्याशी चर्चा केली असती तर भूमिका मांडली असती, आता विलिनीकरण होणार नाही, अनौपचारिक गप्पांवेळी पटेलांचं वक्तव्य। प्रफुल्ल पटेल बोलतात, या अर्थी विलिनीकरण होऊ नये ही अमित शहांची इच्छा असेल, संजय राऊतांचा दावा। तर यापुढे राष्ट्रवादीची सर्व सूत्र अमित शहांकडे राहणार। राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर भाजपसोबत होईल, राऊतांचा टोला। संजय राऊतांच्या मनात अमित शहांची दहशत। संजय राऊतांना उठता बसता अमित शहा दिसतात। विलिनीकरणाच्या चर्चेवर आमदार संजय केनेकर यांचं राऊतांना प्रत्युत्तर। पवारांनी राज्यसभेवर पुन्हा जावं, ठाकरे सेना आणि काँग्रेसचं मत। सूत्रांची माहिती, मवियाच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेवरून राज्यसभेवर जावं। दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी पवारांना विनंती केली आहे। राज्यसभेवर जाण्याबाबत पवारांची वेट अँड वॉचची भूमिका। सूत्रांची माहिती, राज्यसभेबाबत आम्ही 3 पक्ष बसून निर्णय घेऊ। मी शरद पवारांना विचारलं तेव्हा ते म्हणाले राज्यसभेची निवडणूक लढवणार। मवियाकडे एक उमेदवार पाठवण्या इतपत संख्याबळ। संजय राऊतांची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार आणि नरेश अरोरा यांच्यात चर्चा। पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीत राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या मुद्द्यांसह पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा। सूत्रांची माहिती, शरद पवारांना पुण्याच्या रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज। पवारांवर मागील 5 दिवस रुबी रुग्णालयात उपचार सुरू होते। शरद पवारांची प्रकृती उत्तम। रुबी हॉल रुग्णालयातील डॉक्टरांची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा सहयोग सोसायटीत जनता दरबार। अजितदादा देखील दर शनिवारी बारामतीत जनता दरबार घ्यायचे। दादांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवारांचा जनता दरबार। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी सुनेत्रा पवारांची निवड करावी। माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप यांची मागणी। सकाळपासून मंत्री नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल। झिरवाळ सध्या दिल्लीत असल्याची माहिती। मंत्रालयातील एसीबी ट्रॅपमुळे झिरवाळांची अडचण वाढली। संबंध आढळून आल्यास राजीनामा देण्याचा केला होता खुलासा। नैतिकतेच्या आधारावर झिरवाळांनी राजीनामा दिला पाहिजे। मंत्रालयातील एसीबीच्या कारवाईवरून राऊतांची मागणी। तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय कारवाई होऊ शकत नाही। पडद्यामागे काय घडलं हे आम्हाला माहीत, संजय राऊतांचा दावा। पीडब्ल्यूडीच्या मुख्य अभियंत्यांनी पक्षप्रवेश केला तर बरं होईल। अंबादास दानवेंचा मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्यावर निशाणा। चव्हाण आपल्या पुतण्यासाठी फिल्डिंग लावतात। अतुल चव्हाणांच्या पुतण्याचा जिल्हा परिषदेत विजय। दानवेंची टीका। नाशिकच्या आदिवासी संमेलनाला मंत्री नरहरी झिरवाळ गैरहजर। झिरवाळ नसल्याने उपस्थितांची कार्यक्रमाकडे पाठ। आदिवासींच्या संमेलनात रिकाम्या खुर्च्या आणि व्यासपीठ। मंत्रालयातील लाचखोरी उघडकीस आणणाऱ्या तक्रारदाराचीही चौकशी करण्यात येणार। मंत्रालयाच्या गेटमधून फक्त 10,000ची रोकड आत नेण्यास परवानगी असताना तक्रारदारांनी स्वतः सगळे पैसे घेऊन गेल्यानं त्यांची चौकशी करण्यात येणार। महापालिका निवडणुकीनंतर राज आदित्य ठाकरे पहिल्यांदा एकत्र। दशावतार चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर पार्टीला काका पुतण्या उपस्थित। अमित ठाकरे यावेळी
उपस्थित होते। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती घट्ट असल्याचं संजय राऊतांचं वक्तव्य, तर ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही, मनसे ठाकरेच्या सेनेतील वादावर राऊतांची प्रतिक्रिया। माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांची मुलगी अंकिता पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने अंकिता पाटलांचा विजय। यावेळी त्यांचे पती निहार ठाकरेही उपस्थित होते। मालेगावातील उपमहापौर यांच्या दालनातील टिपू सुलतानचा फोटो हटवला। उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्याने वाद झाला होता। हिंदुत्ववादी संघटना नगरसेवकांनी फोटो काढण्याची केली होती मागणी। वाढता तणाव लक्षात घेता नगर सचिवांकडून फोटो काढण्याचा निर्णय। मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावल्याप्रकरणी भाजप आक्रमक। भाजपकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी। शिवरायांनी खानाचा कोथळा काढल्याचा फोटो लावण्याचीही मागणी। मालेगावच्या उपमहापौरांकडून झालेल्या कृतीनंतर नवा वाद समोर। महापौर नसरीन शेख यांनी टिपू सुलतानची प्रतिमा स्वीकारल्याचा व्हिडिओ व्हायरल। हिंदुत्ववादी संघटनांकडून सोशल मीडियावर नाराजी। भिवंडीमधील कोणार्क विकास आघाडीच्या विलास आर पाटलांना अटक। भिवंडी शिंदेच्या शिवसेनेकडून आंदोलन। काही ठिकाणी दुकानं बंद। पालिका निवडणुकीनंतर विलास पाटील आणि भाजप आमदार महेश चौघुले यांच्या गटात राडा झाला होता। पाटलांना कोर्टात हजर केलं होतं। भाजपचे आमदार संजय केनेकरांच्या संपर्क कार्यालयात एका बॅगेत पिस्तूल सापडलं। हा प्रकार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संजय केनेकरांच्या कानावर घातला होता। मुंबईतील चर्नी रोड पुलासाठी भाजप आक्रमक। नवीन उड्डाणपुलाबाबत विलंब होत असल्यानं भाजप नेते आक्रमक। सैफी हॉस्पिटल समोर भाजपचं आंदोलन। एकनाथ खडसे हा गुंड प्रवृत्तीचा माणूस। आमदार चंद्रकांत पाटलांची टीका। खडसे महायुतीत आले तर महायुतीचं काय होईल देव जाणे, पाटलांचं वक्तव्य। तर चंद्रकांत पाटील 2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन राजकारणाविषयी भूमिका स्पष्ट करणार। भंडाऱ्याच्या तुमसर पालिकेच्या 3 स्वीकृत सदस्यांची निवड रद्द। नगरसेवक विभागाचे आदेश। या निर्णयामुळे प्रमोद तितीरमारे, शैलेश मेश्राम आणि हितेश चोपकर यांच्या सदस्यत्वावर गंडांतर। सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आमदारांकडून रस्सीखेच सुरू। सोलापूर झेडपीमध्ये पहिल्यांदाच भाजपची एकहाती सत्ता। अक्कलकोट, बार्शी, मोहोळ आणि माढ्यातून अध्यक्षपदासाठी अनेक नावं आघाडीवर। त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून महायुतीत रस्सीखेच। अध्यक्षपदावर दावा सांगण्यासाठी भाजप सरसावली। महायुतीत मोठा भाऊ म्हणून अध्यक्षपद स्वतःकडे ठेवण्याची भाजपची रणनीती। यावर शिंदे फडणवीसांच्या बैठकीत तोडगा निघणार। बीडच्या परळीमधील महापशुधन एक्स्पोच्या प्रदर्शनाला मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी। पशुधन एक्सप्रेस मंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते उद्घाटन। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेही एकत्रित। चिपळूणमधील ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस वादात। उदय सामंत उद्घाटनासाठी वेळेत न पोहोचल्यानं भास्कर जाधव रागानं कार्यक्रमातून परतले। उद्घाटन न करताच साहित्य संमेलनामधील परिसंवादाचा कार्यक्रम सुरू।